चल पटकन चहा पिऊन घेतो. आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा, त्याची तयारी करायला लागेल मला. फुलं गिलं सामान सुमान सगळं आणायला लागेल. हे बी शाळेतून यायचेच राहते, आजकाल वेळच करून राहिले काहून तर येतो थोडंसं चक्कर मारून गावातून. फुलं गिलं सामान नारळ गिरळ घेऊन येतो. चहा पिऊन राहिली आहे. एक पद्मा तर आली नसन घरी. काय समजून नाही राहिलं, काय बोलू कसं बोलू. पहिले बयाच समोर जातो हिच्या. कशी वाटते बोलणं चालण्यानं ओळखच येईन काय म्हणते तर. चहा बी पिऊन राहिली का एवढ्या लवकर? बाई वाट बी नाही पाहिली तुनं. तुम्ही तुम्ही आज लवकर आले. तुम्ही इतक्या लवकर आजकाल तर जास्तच उशीर करता. तर मी काही वाट नाही पाहिली, म्हणलं करून घेतो चहा मी माझ्यासाठी. तुम्ही आज कसे काय लवकर आले? लवकरच येतो ना मी. आता 1-2 दिवस शाळेत काम होतं तर उशीर झाला. येता का चहा? आणू का? मला वाटते इले माहीत नाही झालं आहे. हे नॉर्मल आहे. मला असं वाटते काय हे नाही तर हिनं मला चहा पितं का नाही म्हणलं असतं. मी तुमच्यासोबत बोलून राहिली, तिकडे तोंड करून काय काय विचार करून राहिले. काही नाही काही नाही. नाही चहा नाही पित मी. हातपाय तोंड धुतो आणि मग लवकर जेवण करीन. भूक लागली आज. काय बोलून राहिले? दांदरलेवणी काऊन बोलून राहिले? 9 शिवाय जेवत नाही तुम्ही. आता 5 वाजले. नाश्ता गिस्ता करू का थोडासा काही? नाही नाही काही नाही पाहिजे. ये तू चहा, मी आराम करतो थोडासा. काऊन तब्येत गिब्येत बरी आहे ना? लवकर बी आली की आराम बी करता म्हणता. काय झालं तब्येतीले? तब्येत गिब्येत चांगली आहे. आता लवकर आलं तर करतो म्हणून थोडासा आराम. करा तुम्ही आराम करा. मी गावात चालली. मले हे नारळ, उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, नारळ फुलं गिलं पाहतो. अर्चनाच्या घरी चांगले फुलं राहते आणि कापूर नाही आहे, ते आणतो मी. करा तुम्ही आराम. काय तू गावात चालली? तुमच्या तब्येतीला झालं काय? दचकून उभे झाली एकदम. कुठे मी गावातच चालली म्हणलं ना, का घर सोडून चालली म्हणलं? एकदम दचकून उभे झाले. अचानक माझी चोरी पकडन. काही नाही काही नाही. दचकून गाली उठलो मी. काय आणतं म्हणलं तू? काय कोणतं काम आहे? म्हटलं ना मी नारळ फुलं पाणी आणतो म्हणलं. तू कर स्वयंपाक कर आज चांगला. भूक लागली म्हणलं मी. मी आणून देतो तुले. काय काय पाहिजे तर सांग मला. मी काय त्या अडचणीच्या घरी फुलं आणा का? फुलं नाही आणणार, पण बाकीचं जे चिल्लर सामान आहे ते आणून देतो ना मी तुले. फुलं आणाले सकाळी चालले जाऊ उद्या. कर स्वयंपाक, चांगली भाजी कर. ठीक आहे मग जा. मग चिरागले तरी चालते. पुन्हा थोडा वेळ आराम करा, मी करतो स्वयंपाक. आराम कायचा? येतो मी मग गावातून आणतो सामान. मला सांग काय काय पाहिजे ते लिहून दे. हो आणतो मी चिठ्ठी करून. आज दुकानात मंदी दिसून राहिली. चालतेच आहे, एखाद्या दिवशी कधी कमी एखाद्या दिवशी कधी जास्त. आता वावरवाल्याचा पेराचा खात पाण्याचा टाईम आहे तर पैसे कुडायला लोक आहे जवळ एवढे तरी नेते थोडंफार गिराईक लोक सामान. देव भाऊ चहा उशिरा गेला असन का पद्मा गोष्टी करत गेली कुठं, म्हणूनच मला विचारायला आली की. ये महादेव, बसा ना. काऊन उभे झाले? बस ना तू, बस. मी इकडे बसतो. मला काय पुरा बेंच लागत होता का? नाही का? असं मला आमने सामने बसलं म्हणजे काय नाही माझी मान नाही दुखत. असं साईडनं बसलं का माझी मानच दुखते. बोल तू कसं काय आला? मला माहिती आहे ना काऊन आले तर महादेव भाऊ. याले काय पद्मानं सांगितलं माहीत नाही. मला माहीत आहे आपले काऊन आला म्हणते तर. सांगते या बुडोबाच्या देखत आता. माफ करा बा पंजाब भाऊ, उशीरच झाला असन चहाले आज. हा चहाची. चहा का? नाही नाही उशीर कायचा झाला? हो मी घेऊन येत होतो. दुकानात कोणी नव्हतं. मग पद्मा आली तर पद्मा म्हणे जेव्हा म्हणे तुम्ही मी नेऊन देतो म्हणे. आणला होता का? का गोष्टी मी करत गोष्टी करत किती कष्ट आली. झालता थोडासा उशीर पण आले होते ना वहिनी चहा घेऊन. मला वाटलं तू महादेव भाऊ देते मला शिव्या आता, म्हणूनच आले म्हणलं तुम्ही दुकानात. आता शिव्या द्यायलाच येतो का मी दुकानात? येऊ नाही शकत का मी असं बसायले? काऊन नाही का महादेव भाऊ बसायला काऊन नाही येऊ शकत? काऊन सुनबाईने चहा नेऊन दिला होता?
शाळेतला चपराशी सुट्टीवर आहे म्हणून वय या चपराशी येऊन घेऊन जायच्या हा. तर बाहेरचा टपरीवरचा काही पेत नाही, पहिलीपासून पंजाबजवळ खाता आहे. उद्या येईन का चपराशी? येईन ना, एका दिवसाची सुट्टी होती. आता पेता का चहा? पेता का जी अप्पाजी? नाही बा, मी नाही पेत. मी पेलो घरूनच चहा पिऊन आलो. आता घरी जाऊन जेवीन. मी बी नाही पेत. हो, 2 कप कॉफी सांगितली. तुम्ही पेता का कॉफी आता? नाही नाही, मी नाही पेत. जे संग मी बोलायला आलो तर हे जाईन का नाही जाईन. मला सामान पाहिजे होतं 1-2 नारळ आणि अगरबत्ती, कापूर. चिठ्ठी दिली म्हणा तशी मला शांताने लिहून. तर मला सामान दे. लय दिवसाबाद सामान आलेले तुम्ही. ती मी म्हटलं स्वयंपाक कर, येतो मी घेऊन. भाजी खायची करूच गड्या. भूक लागली म्हणते तर चांगली रशाची करू का खायची? का वरण भात तर केला आता. आई मी खेळायला चाललो. अंधारे काले खेळायला चाललो रे आता. मला मॅगी करून दे, नाही तर मग भूक लागली. ये देतो करून, ये. बोल काय पाहिजे तुले? मॅगी. मागं किती वेळा पोट खराब झालं ते मॅगीनं. आणि तुला मॅगी जेवशील तर जेवजो, नाही तर सांग मला. नाही तर त्या स्वयंपाक नाही करत त्यासाठी. 10 रुपये देता का? मी बिस्किट आणतो. आहे ना घरी बिस्किट, ते का ना. हे नाही पाहिजे मला, क्रीमचं पाहिजे. क्रीमचे बिस्किट आणू का मी? अंदर आहे का रे? दोघं मायले का? हो ये सुनीता. काय पाहिजे रे दिने? मला ना क्रीम बिस्किट पाहिजे. आई मला मॅगी बी नाही म्हणते आणि क्रीम बिस्किट नाही म्हणते. ते साधे साधे घरचे खाय म्हणते. ते काही मला आवडत नाही. मी काय आणलं? काय आणलं सुनता डब्यात? मी आणलं तरोट्याची भाजी. आम्ही गेलतो मग अशी चंदा मी तरोट्याले, तर आणली भाजी. म्हणलं तुम्हाला भाजी काही देत नाही अशी, मग करूनच दिली. जास्त काही दिली नाही. हे तर माहिती आहे म्हणलं भाजी जास्त खाल्ल्यानं काय होईन. तर एक डाव खाल्ली म्हणून काय डबल डबल तशीच खाईन का मी? बरं झालं तुला आणली तर. मी भाजीचाच विचार करून ती काय करू काय करू. तर हे म्हणे लवकर जेवतो, मग अशीच घरी आली आज. भाऊजी आज लवकर घरी आले का? हो मग अशीच आली 5 वाजता. नाही तर 5-6 दिवस झाले उशिराची आहे थोडेसे. कुठं जाते रे ते बाबा? 5-6 दिवस झाले उशिरा येते म्हणते. मला काय माहीत कुठे जाते का? कशी सुट्टी झाली तसा धावत घरी येऊन जातो. नवीन टीचर काय शिकवते रे तुम्हाला? आम्हाला नाही शिकवत. ते 8व्या वर्गाला शिकवते. देते का मग 10 रुपये सांग. जा ते बाबा त्या पद्माच्या दुकानातच गेले असाल तर तिथं जा आणि घेऊन घे जा. मग मी मॅगी बी आणली उद्या शाळेत. मी मॅगी नको आणू, बिस्किट घेऊन ये आणि घरी ये. घ्या ठेवून द्या भाजी. एवढ्या मोठ्या डब्यात आणली का? तुमचाच डब्बा होता. मग एवढ्या मोठ्या डब्यात बाबा आणली मग ह्या डब्यातच. मला तर वाटते का शाळेच्या ग्राउंडात तिथं तर खूप निघली सन तोरड्याची भाई. ती कुठेही निघते व तिथेही असेल ना. वावराने खूप आहे. पण आता आणली तू ना, काय जाणच नाही होत तर. हो वावरानं काही जाण नाही उडलं. पाणी पाणी आहे तर असं करान का? चलन का शाळेच्या ग्राउंडमध्ये? शाळेच्या ग्राउंडमध्ये कधी गेलो तर नाही हो आपण भाजी गिजीले. पण कसं वाटन ते? मी येईल विचारून संध्याकाळी. भाजी आवडली तर विचारून पाहिन. पहिले काही सांगू नका, भाऊजीला सांगूच नका ना. आपण जाऊ चुपचाप घेऊन येऊन जाऊ. कोणाला माहीत होते? तूच मला म्हणतं भाजी जास्त खा आणि तू म्हणतो उद्या भाजीला चालन का? मग थोडीशी खाल्ल्यानं काही नाही होत. तर मी थोडीशीच आणून दिली. तुला कशी काय भाजीची एवढी आवड? तू तर लय आणली असेल ना आज. आणखीन उद्या चाल म्हणता का? आणली पण ना पाणी आलं तर आम्ही पटकन घरी येऊन गेलो. आपण दोघी जाऊ का? कोणाला घेऊन चालशील? पाहू कोणी येईन तर, जे भेटन त्याला नेऊ. ठीक आहे मग पाहू म्हणतो. बस ना. नाही बसवा दिसत नाही. मी बी करतो, पोळ्या करतो. आता भाजी तर झाली आहे. दिन्याला करून द्या लागून वरण फोडणीचं. आलू बी लावली मी कुकरमध्ये. वरण भात ना आलू, थोडीशी आलूची चटणी करून देतो. मग करा तुम्ही, येतो मग मी. सांग ना मला तसं उद्या. मी काय सांगू? तूच सांग मला. तिला वाटन तर कर्ज मला फोन. संध्याकाळी यान नाही का बसाले? आणि चिवडायला ना पाहिन तसं. चला मग येतो मी. काय आहे त्या नवीन टीचरमध्ये? कोणी नाही, सारे जण नवीन टीचर लावते. हीच जाते मास्तर, येते जाते. ते पाहिजे होतं का आणखीन महादेव भाऊ? नाही, जेवढं लिहिलं तेवढंच पाहिजे. कायचा विचारताय पण महादेव तू आज बोलून धरायला? कसा विचार बा? कायचा नाही आहे. चाल मग, चालतं का? हो येतो ना. तुला काय पाहिजे रे? काही राहिलं का आणखीन सामान? नाही काय मला क्रीम बिस्किटचा पुडा द्या 2.
आणि मग बाबांना पैसे दिले असेल ना सामान, त्याच्यामध्ये पैसे काटून घ्या. क्रीम बिस्किटच पाहिजे का? आज्ञा पाहिजे का मॅगी? मी आता मॅगी नाही खात मी. आलाच नाही तू शाळा लागला तेव्हापासून. कसं का म्हणते शाळा? चांगली आहे, चांगलं आहे ना. तुझ्या शाळेत नवीन टीचर आली म्हणते ना? कशी शिकवते रे टीचर? याली आत्ताच विचारायचं होतं का? काय सांगते दिनिया? काही नाही, चांगलं शिकवते. मग बाबालाच माहित आहे ना. मग बाबाला विचारा, मला पटकन देऊन द्या बिस्किट, मी चाललो घरी. काही विचारत होतं का महादेव भाऊ? तुम्ही बसले आता सांगून नाही राहिले. नाही तर येत नाही म्हणतं ना, बसले तर बसले म्हणतं. चाल बा मग जातो. तुला आता जड झालं इथं बसणं तर. नाही ग नाही महादेव भाऊ, तसं नाही म्हणत मी. चाल मी चाललो बा, तुम्ही बसा. आनंदजी काकाजी, ते त्याला पहिले मग बोलतो मी.